नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्यावर आपले अपकमिंग वीकमध्ये फोकस असणे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स असाल तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिला अपडेट आहे युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेचा फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेट डिसिजन जो होणार आहे येणाऱ्या वीकमध्ये 29 ऑक्टोबर 2025ला. आणि मित्रांनो, सध्यास रेट सुरू आहे 4.25%. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या 29 ऑक्टोबर 2025ला 0.25%चा रेट कट होऊ शकतो आणि रेट येऊ शकते 4%वर. आणि मित्रांनो, असा अनुमान आहे. आणि मित्रांनो, ॲक्च्युअलमध्ये 29 ऑक्टोबर 2025ला रेट कट होईल की नाही हे तर आपल्याला 29 ऑक्टोबर 2025लाच पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, अमेरिकेमध्ये रेट कट होईल याची अपेक्षा अजून वाढलेली आहे. जेव्हा मागल्या वीकमध्ये म्हणजे 24 ऑक्टोबर 2025ला युनायटेड स्टेट्सचा CPIचा डेटा अपेक्षापेक्षा चांगला आला आहे. अपेक्षा होती युनायटेड स्टेट्सचा इन्फ्लेशनचा डेटा येईल 3.1%, परंतु तो अपेक्षापेक्षाही जबरदस्त आला आहे. आणि मित्रांनो, इन्फ्लेशन जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. आणि मित्रांनो, अपेक्षा होती की इन्फ्लेशन येईल सप्टेंबर 2025 या महिन्याचा 3.1, पण ॲक्च्युअलमध्ये आला होता 3%. आणि मित्रांनो, याच डेटावरून अजून जास्त अपेक्षा वाढली आहे की येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये 0.25%चा रेट कट अमेरिकेत होऊ शकतो अशी अपेक्षा अजून या डेटावरून वाढलेली आहे. आणि मित्रांनो, अमेरिकेला घेऊन एक बॅड न्यूज म्हणजे तुम्ही इथे बघू शकता ऑगस्ट 2025 या महिन्याचा अनएम्प्लॉयमेंटचा डेटा 5 सप्टेंबर 2025ला आला होता. परंतु मित्रांनो, सप्टेंबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंटचा डेटा जो ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये यायला पाहिजे तो आतापर्यंत आलेला नाही. आणि मित्रांनो, आता ऑक्टोबर महिन्यामध्ये बिलकुल 4-5 दिवसच उरले आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत सप्टेंबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंटचा डेटा आलेला नाही, जो ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये आतापर्यंत यायला पाहिजे. आणि मित्रांनो, नेक्स्ट अपडेटसुद्धा अमेरिकेलाच घेऊन आहे. तो म्हणजे आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये म्हणजे 30 ऑक्टोबर 2025ला युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेचा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा डेटा पाहायला मिळू शकतो 30 ऑक्टोबर 2025ला. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की अमेरिकेचा GDP येईल 3% अशी अपेक्षा आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये अमेरिकेचा GDP किती राहील ते तर आपल्याला 30 ऑक्टोबर 2025लाच पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये एक नवीन महिना सुरू होणार आहे. तो आहे नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, कोणताही नवीन महिना सुरू होतो तेव्हा त्या महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये आपल्याला प्रिव्हियस महिन्याचा म्हणजे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये ऑटो कंपन्याचे सेल्सचे आकडे पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ऑटो कंपन्यासाठी दोन जबरदस्त अपडेट आली आहे. एक म्हणजे GST रेट कट झाले आहे आणि ते लागू झाले आहे 22 सप्टेंबर 2025 पासून. तसेच दुसरी पॉझिटिव्ह अपडेट म्हणजे ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये जबरदस्त फेस्टिवल होती. आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये जबरदस्त ऑटो कंपन्याची सेल झाली आहे अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, ऑटो कंपन्याची सेल्स ऑक्टोबर 2025 हे कशी राहिलेली आहे हे तर आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये 1 नोव्हेंबर 2025 पासून पाहायला मिळणार आहे. म्हणून मित्रांनो,
नोव्हेंबरचा पहिला वीक खूप इम्पॉर्टंट राहणार आहे ऑटो कंपन्यांसाठी। आणि मित्रांनो, जर आपण अपकमिंग वीकचे IPO बघितले तर अपकमिंग वीकमध्ये एक मेन बोर्ड IPO आणि 2 SMEज IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे। मित्रांनो, जर आपण मेन बोर्ड IPO बघितला तर येणाऱ्या वीकमध्ये पॅकेज फूड कंपनी ओरॅकल इंडियाचा आपल्याला IPO पाहायला मिळणार आहे 1667.54 कोटी रुपयांचा, आणि हा सबस्क्रिप्शनसाठी रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओपन होणार आहे 29 ऑक्टोबर 2025 ला आणि क्लोज होणार आहे 31 ऑक्टोबर 2025 ला। आणि मित्रांनो, एका लॉंग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी सर्वात मोठा इव्हेंट असतो कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट। आणि मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये सुद्धा खूप जबरदस्त कंपनीचे क्वार्टर 2चा रिझल्ट येणार आहे। आणि जर आपण 27 ऑक्टोबर 2025 ला बघितले तर इंडियन ऑइल, अडानी एनर्जी, इंडस टावर्स, सुप्रीम इंडस्ट्रीज, SRF, सोना, BLW, टाटा इन्व्हेस्टमेंट, महिंद्रा लॉजिस्टिक्स, तुम्ही इथे नाव सुद्धा वाचू शकता, अशा जबरदस्त कंपनीचे रिझल्ट आपल्याला 27 ऑक्टोबरला पाहायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, 28 ऑक्टोबरला आपल्याला TVS मोटर, टाटा कॅपिटल, अडानी ग्रीन, अडानी टोटल गॅस, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, प्रीमियर एनर्जीज, कॅम्स, रेमंड रिअल्टी अशा काही जबरदस्त कंपन्याची क्वार्टर 2चे नंबर 28 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, 29 ऑक्टोबरला आपल्याला L&T, HPCL, कोल इंडिया, PB, फिनटेक, LIC, हाऊसिंग अशा काही जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे नंबर पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, जर आपण 30 ऑक्टोबरला बघितले तर ITC, सिप्ला, पिडिलाइट, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, डाबर इंडिया, बंधन बँक अशा काही जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे नंबर 30 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, 31 ऑक्टोबर 2025 या तारखेला सुद्धा काही जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे नंबर पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये मारुती सुझुकी इंडिया, श्रीराम फायनान्स, डिफेन्स कंपनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पतंजली, गोदरेज कंझ्युमर, तसेच महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट, तसेच LG, बालकृष्णन अँड ब्रदर्स अशा काही कंपन्याचे रिझल्ट क्वार्टर 2चा रिझल्ट आपल्याला 31 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, जर आपण 1 नोव्हेंबर 2025 ला बघितले तर या तारखेला JK सिमेंट, अर्बन कंपनी जी लेटेस्टमध्ये शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे त्या कंपनीचा, तसेच CDSL, तसेच इंद्रप्रस्था, तसेच पुढे बघितले तर आंध्रा पेट्रो अशा जबरदस्त कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 1 नोव्हेंबर 2025 ला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय।